सोलापुरातील सायकल रायडर्स क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त रविवारी 7 जून रोजी सायक्लोथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूर शहरात रविवारी 7 जून रोजी सायकल रायडर्स क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त सायक्लोथॉन 2026 चे आयोजन करण्यात येत आहे। आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन तसंच फिटनेसबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे। या उपक्रमामध्ये 25 किलोमीटर आणि 50 किलोमीटर अशा 2 गटांमध्ये सायकलिंग स्पर्धा होणार आहे। सुरुवात 7 जून रोजी पहाटे 5:30 वाजता DHB सोनी कॉलेज, विजापूर रोड, सोलापूर इथून होणार आहे। परगावच्या इच्छुकांना ऑनलाईन व्हर्च्युअल सहभागाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। सहभागींना आकर्षक जर्सी, फिनियर मेडल, गुडीज बॅग, नाश्ता, हायड्रेशन सपोर्ट, रूट सपोर्ट आणि मेडिकल सपोर्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नोंदणीची अंतिम तारीख 15 मे 2026 असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि शहरातील युवक, महिला तसंच सर्व सायकल प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन सायकल रायडर्सचे समन्वयक प्रवीण जवळकर आणि डॉक्टर रुपाली जोशी यांनी केलं। असं एक सायकलिंगची स्पर्धा भरवत आहे। त्या स्पर्धेमध्ये 2 प्रकारची रेस कॅटेगरी असणार आहे, 25 किलोमीटर आणि 50 किलोमीटर। यामध्ये आपण 18 ते 50 व 50च्या अबोव असे महिला व पुरुष याच्यामधून 3 क्रमांक काढणार आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करणार आहे। प्लस आपण ह्या इव्हेंटमधून 1499 रुपये अशी एक फी घेत आहे। ज्या फीच्या माध्यमातून आपण त्यांना गुडीज बॅग, फिनिशर मेडल, विजेत्यांना ट्रॉफी, ई सर्टिफिकेट तसेच अतिशय अट्रॅक्टिव्ह अशी एक जर्सी देत आहे। त्यासोबत आपण रूटवर हायड्रेशन सपोर्ट देत आहे, हेल्दी स्नॅक्स त्याचं नियोजन केलेलं आहे। तसेच मेडिकल इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा असणार आहे पूर्ण इव्हेंटच्या दरम्यान, रूटच्या दरम्यान, स्पर्धेच्या दरम्यान। आणि आपण बाहेरील जे पार्टिसिपेट सहभागी होऊ इच्छितात त्यांनासुद्धा आपण रजिस्ट्रेशनसाठी आपण संधी देते। जे व्हर्च्युअल पद्धतीने असणार आहे ते आहे त्या ठिकाणावरून करू शकतात किंवा इथं येऊन सुद्धा लोकली ते करू शकतात। आपण त्यांची राहण्याची जे सोय आहे ते नाममात्र फी घेऊन त्यांची राहण्याची सुद्धा सोय करत आहे। या पत्रकार परिषदेला डॉक्टर ऋषिकेश चौगुले, जतीन पटेल, दीपक देशपांडे, डॉक्टर तृप्ती राठी, हिंदूराव गोरे यांची उपस्थिती होती।